SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू. यंदाच्या हंगामात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून आगाफळ छाटणी सुरू होते. मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिपाऊस झाला. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात द्राक्षफळ छाटणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. मात्र सततच्या पावसामुळे द्राक्ष वेलीची कार्यक्षमता मंदावली असल्याने घड तयार होण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर गेल्या 2 वर्षात द्राक्ष पिकाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांमध्ये फळ छाटणी करण्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतशिवारात अजूनही उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात द्राक्षाचे 1,50,000 एकरावर द्राक्षाचे क्षेत्र आहे. गतवर्षी ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने फळ छाटणी विलंबाने सुरू आहे. त्यानंतर द्राक्ष वाढीच्या काळात मान्सूनोत्तर पावसामुळे द्राक्षाचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी बागा फुलवल्या, परंतु अपेक्षित दर नसल्याने पुन्हा संकटात सापडला. परिणामी आर्थिक ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. यंदाच्या हंगामात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून आगाप फळ छाटणी सुरू होते. मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिपाऊस झाला. या पावसाचा फटका बागेला बसला. त्यामुळे ऑगस्टमध्ये सुरू होणारी फळ छाटणी लांबणीवर पडली. सप्टेंबरपासून फळ छाटणीला काहीशी गती येते. फळ छाटणीसाठी परराज्यातून सुमारे 30,000 मजूर दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी फळ छाटणीने नियोजन करू लागला आहे. सध्या मिरज तालुक्याच्या पूर्व भागात काही अंशी फळ छाटणी सुरू झाली असली तरी गती आली नाही. सप्टेंबरच्या माध्यमातून हळूहळू छाटणीला गती येईल, असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान दरवर्षी फळ छाटणीच्या प्रारंभी शेतशिवारात लगबग सुरू असते, परंतु गेल्या 2 वर्षापासून फळ छाटणी आणि त्यानंतर फुलोरा अवस्थेत बागा आल्यानंतर अतिपावसाचा फटका बसतो. त्यामुळे यंदाच्या हंगामात सप्टेंबर महिन्याचा 15 दिवस झाले तरी शेतशिवारात फळ छाटणीची लगबग सुरू नसून द्राक्ष फळ छाटणी घ्यायची की नाही याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. घड तयार होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता. खर्ड छाटणी झाल्यानंतर एप्रिल-मे महिन्यातही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. मान्सूनचा पाऊस सतत पडला, त्यामुळे मुळीची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी पट तयार होण्यास अडथळे येण्याची शक्यता आहे. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.